आणि आता थेट जाऊयात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलतायत. आणि त्यांनी एमआयएमची सोबत परत युती करावी अशी सुद्धा प्रस्ताव दिला जातोय आणि त्यांना मला असं वाटतं एमआयएमविषयी सुस्पष्ट भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आहे. एमआयएमच्या भूमिका सुस्पष्ट आहेत बऱ्याच गोष्टीतल्या. आता या राजकीय याच्यामध्ये काय काय होतं हे सांगता येत नाही, परंतु बाळासाहेब आंबेडकर निश्चित महाविकास, कारण भारतीय जनता पार्टीला एमआयएम बरोबर जाऊन करायचं काय? एमआयएमच्या जागा किती आहे? एमआयएम फार झालं तर 5-10 जागा लढणार आहे, त्यातून निवडून किती येणार आहे? वाटतं एमआयएम बरोबर जाणं म्हणजे भारतीय जनता पार्टीला मदत करणं असंच त्याचा अर्थ होणार आहे. अनंतराव थोपटे नावाचे पुणे जिल्ह्यातले मोठे राजकारणी होते. त्यांची सध्या सुप्रिया सुळे असतील, सुनेत्रा पवार असतील किंवा इतर नेते असतील, भेटीगाठी सुरू झालेली आहेत. बारामतीचं राजकारण फार गतीनं बदलतंय. काय अनुमान आहे तुमचा, काय सांगाल? अनंतराव थोपटे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे सुपुत्र संग्राम थोपटे आमदार आहेत आता भोरचे. आता ज्येष्ठ नेते असल्यामुळे सगळेच लोक भेटतात त्यांना, पण त्यांनी सुस्पष्टपणे महाविकास आघाडीसोबत त्यांचा स्वतःचा सुपुत्रच एक नेतृत्व त्या मतदारसंघाचं करतात आणि त्यामुळे हे सगळे लोक महाविकास आघाडीसोबतच राहतील. कोणी भेटणं निवडणुकीच्या काळात मला असं वाटत नाही काही चुकीचं आहे. सगळ्यांना लोक उमेदवारसुद्धा सगळ्यांच्या दारात जात असतात, सगळ्यांच्या घरात जात असतात. तशा पद्धतीनं कोणाच्या घरी गेलं, ते कोणाच्या घरी स्वतःहून गेले तर समजू शकतो आपण, पण त्यांचे तर कोणी आलं तर आपण काही एवढे तर आपली संस्कृती हे नाही की कोणाला घरी नको येऊ असं थोडी म्हणू शकतो आपण. कोणी मला भेटू नको, उद्या कोणालाही कोणी भेटू शकतं आपल्याकडे. मला असं वाटतं कोणी जरी आलं, विचाराचा विरोधक जरी आलं, तर त्याचं आपल्या घरी येणं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे. अनंतराव थोपटेंची पवार कुटुंबाचं कायम हाडवर राहिलेलं होतं, तेच पवार कुटुंब दोन्ही बाजून असलेली भेटी होते. हे पण राजकारणात कोणाचं हाड होतं आणि कोणाचं वैर होतं, या सगळ्याच गोष्टी बघितल्या गेलं तर आजच्या घडीला कोणीच कोणाबरोबर कसं लढेल हा प्रश्न आहे. सगळेच एकमेकाचे हाडवैरी पण होते आणि सगळेच एकमेकाच्या गळ्यात गळा घालून. त्यामुळे ह्या म्हणण्याला हाडवैराला आणि मैत्रीला याला शब्दाला काही अर्थ आता उरलेला नाही असं मला तरी वाटतं. विजय शिवतारेंनी चांगलं आव्हान निर्माण केले बारामतीमध्ये. काही आव्हान नाही, विजय शिवतारे शेपूट घालून गेले.